की मला इथं हॉस्टेल भेटलं नव्हतं. BA झाल्यानंतर MAला ॲडमिशन घेण्यासाठी मी इथं आलो होतो. बसने आलो होतो. आपली लालपरी जी बस असते महामंडळाची, त्याच्या अगोदर मी पुण्याला कधी आलेलो नव्हतो. शिवाजीनगर बसस्टँडला उतरल्यानंतर तिथून विद्यापीठात जायचं होतं. तर पायी गेलो होतो, कारण एकतर माहीत नव्हतं किती दूर आहे, विचारून गेलो होतो. आणि आय थिंक मी पॉलिटिक्स विभागामध्ये, राज्यशास्त्राच्या विभागामध्ये ॲडमिशन मला MAसाठी घ्यायचं होतं, त्यासाठी आलो होतो. अर्ज घेतला, अर्ज भरला, मार्कशीट दाखवले. तिथं विभागामध्ये ऑफकोर्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो स्टाफ होता, त्यांच्याकडे अर्ज दिला. त्याच्यानं सांगितलं की तुम्हाला ॲडमिशन तर भेटेल, पण हॉस्टेल काय भेटणार नाही. म्हणलं हॉस्टेल भेटणार नाही तर मी दुसरीकडे राहू शकत नाही. आणि इथं किती हॉस्टेल, 4-5 हॉस्टेल काहीतरी सांगितले होते, पण ते ऑलरेडी तिथं बुक झालेलं असं सांगितलेलं होतं. आता मला माहीत नव्हतं बुक झालं नाही झालं. तुम्ही असं करा म्हणे, तुम्ही SP कॉलेजला प्रयत्न करा. म्हणून मी तिथून SP कॉलेजला गेलो. SP कॉलेजलाही ॲडमिशनचा तसा प्रॉब्लेम, मार्क्स BAला चांगले होते. ते झाल्यानंतरही हॉस्टेलचा प्रश्न होताच. आणि मग संध्याकाळच्या बसनी वापस जायचं ठरवलं. सकाळी आलो, ह्या दोन्ही ठिकाणी गेलो आणि वापस जायचं. म्हणजे माझा पुण्याचा प्रवास पहिला जो होता, बसस्टँडला उतरणे, विद्यापीठात जाणे, तिथून SP कॉलेजला जाणे आणि SP कॉलेजून परत बसस्टँडला जाणे, हा माझा पुण्यातला पहिला प्रवास होता. आणि तिथून वापस गेलो. त्याच्यानंतर ॲडमिशन झालं किंवा नाही झालं, हॉस्टेल भेटलं किंवा नाही भेटलं, हेही आम्हाला माहीत नाही. नंतर मी विचार पण केला नाही त्याच्यावरती. आणि नंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ॲडमिशन घेतलं आणि तिथंच UPSC करता करता MA पण केलं. दुसरी गोष्ट एक सांगायला आवडेल की हा मी प्रश्न विचारला का त्यावेळेस, खरोखर किती हॉस्टेल होते, ॲडमिशन किती झाले, का भेटणार नाही, याच्यातला एकही प्रश्न मी विचारला कोणाला. मला वाटतं त्यावेळेस एक दुसरं द्वंद्व माझ्या मनात चालू होतं. ते कदाचित काही मुलांच्या बाबतीत घडतं, माझ्या बाबतीत घडलं होतं. ते यासाठी घडलं होतं की BA होईपर्यंत घराच्या बाहेर मी कधी पडलेलो नव्हतो. इन द सेन्स की गावातून गेलो होतो, पण औरंगाबादला भावाबरोबर राहत होतो. त्याच्यामुळं कुटुंबाव्यतिरिक्त, म्हणजे कुटुंबातला कोणतरी एक व्यक्ती आहे, याच्या व्यतिरिक्त मी इंडिपेंडंटली कुठंच राहिलो नव्हतो. ती एक अनामिक भीती होती. मी राहणार कसा, म्हणजे BA झाल्यानंतर, म्हणजे मी 10वी 11वी 12वीची गोष्ट करत नाही, BA झाल्यानंतर ही अनामिक भीती, मी राहणार कसा, घरापासून दूर राहायचं आणि काय फरक पडतो मग. तसंही तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे, मग आजच पुणे लोकल सोबत जोडा. तुमचा ब्रँड थेट ग्राहकांपर्यंत रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून. पुणे लोकल, तुमचा विश्वासू डिजिटल पार्टनर.